हां हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल. सगळी कामं वगैरे झालेली आहेत आणि आम्ही चालू खोपोलीला जाण्यासाठी. बॅग वगैरे भरलेले आहे. काल रक्षाबंधन काल होतं तर आम्हाला जाणं पॉसिबल नव्हतं, त्यांना भरपूर ताप वगैरे होता, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं जाण्याचं. तर आम्ही आज ठरवलं जाण्याचं आणि तिकडे एक थोडंसं पाहुणे वगैरे येणार आहेत, त्यासाठी पण आम्हाला बोलवलं होतं. तर आम्ही चाललो आहोत तिकडे. तर डायरेक्ट तुमच्याशी बोलतो मी तिकडे गेल्यावरती. तर व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता आमच्या नंदीच्या घरी पोचलो आहोत आणि मुग्धासुद्धा तिकडे आली होती आणि ती आम्हाला बघून खूपच खुश झाली. ती नित्यांचं पहिलं रक्षाबंधन होतं आणि ती खूप एक्साइटेड होती नित्यांशला राखी बांधण्यासाठी आणि श्रीला. तर आम्ही गेल्यावरती बघा ती किती खुश झाली, खूप एक्साइटेड असते ते आम्हाला भेटण्यासाठी. त्या ताई आहेत ना, त्यांना फोटो किंवा व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही. आता बघा त्या बाळाच्या अंगावरून तुकडा ओवाळले होते आणि व्हिडिओ काढते म्हणून ते परत आतमध्ये निघून गेल्या. ठीक आहे, एखाद्याला नाही आवडत म्हणून आपण त्यांना जबरदस्ती पण नाही करू शकत. आमच्याकडे थोडे पाहुणे येणार होते म्हणून मी साडी वेअर केली होती. आता कोण पाहुणे आले होते, कशासाठी आले होते ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेलच. त्यानंतर ती येऊन गेली आणि नंतर आम्ही आमचा रक्षाबंधनचा जो कार्यक्रम राहिला होता तो सुद्धा आम्ही स्टार्ट करणार होतो. तर चला बघूया आता आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम कसा एन्जॉय करतोय. पोरीना ओवाळणीसाठी नित्यांश आणि श्रीकडून काही टॉप्स आणले होते ओवाळणी टाकण्यासाठी. तर ते मी माणसाला सगळं दाखवत होते आणि तिने त्यातून तिला जो पाहिजे होता तो सिलेक्ट करून ठेवला. तर दुसरीकडे आमची गौरी आरतीच ताट तयार करत होती. तूप वगैरे आरती बत्तीमध्ये टाकत होती आणि व्यवस्थित तिने आरतीच ताट तयार केलं. आपण संध्याकाळी जाऊ. जा काय होतं मग? हां मानसी मधनं उठ सॉरी लाईट लाव पाय पण नाही विधी का व्हिडिओ काढाय. मी व्हिडिओ काढते. बाकी राख्या नाही ठेवलं तरी चालतं, माझी राखी आवाज करते मी बसणार आहे. इकडे बघ इकडे बघा. अरे चित्ता भाजल त्याला भाजल दाढी जोडून गेली असते तर काय पाहिजे दोघी ब्रँडेड राखी, ब्रँडेड गिफ्ट आहे. आम्ही ब्रँडेड लारे लाईट लागते नव्हतं आता गिफ्ट दे सर. माझ्या पडला आता मुद्दा आता उठा की का मुद्दा मला किती शिलाई मारायला लागेल. बघ कसं चेंज करून मामा मला माझ्या गौरीला हात बसवायचे नाही शिलाई मारायला
बघ ना घालून पहिले याला बांध त्याला नाही त्याला मला बांधले पातळ मी तुम्हाला खरं सांगू का, जसा मी व्हिडिओ काढला आहे ना तसं मी सगळं तुम्हाला दाखवलं, कारण मला अजिबात ना ह्यांची मजा मस्ती सगळी मला कॅप्चर करायची होती त्यामुळं. आणि नित्यांशला फक्त एकाच बहिणीने राखी बांधली, कारण थोडा वेळ बसला नसता म्हणून सगळ्यांच्या तर्फे त्याला एकच राखी बांधण्यात आली. ती बांधताना सुद्धा तो खूप रडला होता. आणि आता बघा आमच्या घरातले दुसरे मेंबर, तर यांचीसुद्धा एक छोटीशी फॅमिली आहे, ती तुम्हाला सुद्धा दाखवते. याचं नाव आहे सिम्बा, तिकडे बसले आहे ती ठकू, आणि यांचा दोघांचा मुलगा आहे तो म्हणजे कुकू. अशी या तिघांची फॅमिली आहे. ए सिंबू, सिम्बा, सिम्बा, सिंबू, काय तुमचं? आजच्या जेवणामध्ये ताईने आमच्या बनवलं होतं चपाती, बटाट्याची भाजी, वडी आणि डाळ भात, असा आजचा मेनू होता जेवणाचा. आणि त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, मग थोडीशी गॅलरीमध्ये बसले. आणि पाऊस पडत होता, खूप जास्त पाऊस पडत होता, सकाळी जास्त नव्हता, पण दुपारनंतर तर भरपूर पाऊस चालू झाला. आणि आमच्या ताईंनी ना भरपूर अशी बाल्कनीमध्ये झाडे लावलेली आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. तर आम्ही आमच्या छोट्या नंदीच्या घरी जायला निघालो. त्यांचंसुद्धा रक्षाबंधन राहिलं होतं, तर तिकडंच आम्ही आता सगळे निघालो होतो. तर चला दाखवतो मला तिकडचं सुद्धा आमचं घर वगैरे. आईला बोलो, आईला बोलो. काय का गं भीती वाटते? रक्षाबंधन चालू आहे इथं भाऊ बहिणीचं. हे बघा ही आमची राखी. अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन पार पडलं आणि आम्ही परत ताईच्या घरी जायला निघालो. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.